नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण बघतच आहोत सध्या स्किन केअर रूटीन फॉलो करणं खूप जास्त गरजेचं झालेलं आहे। कारण प्रदूषण असेल, वातावरण असेल, आपली लाईफस्टाईल असेल, या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतो आणि आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट असेल, पिगमेंटेशन असेल, रिंकल्स असतील किंवा वांग असेल, अशा प्रकारचे बरेच प्रॉब्लेम्स आपल्या स्किनवरती होत असतात आणि या प्रॉब्लेमला बरेच लोक फेस करत असतात। आणि म्हणूनच मार्केटमध्ये स्किन केअर प्रोडक्टची डिमांड खूप जास्त वाढलेली आहे। रोज नवीन ब्रँड नवीन प्रोडक्ट घेऊन येत आहे। लोशन असेल, फेस क्रीम असेल, मास्क असेल, सिरम असेल, असे वेगवेगळे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये रोज येत आहेत आणि आपल्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत आणि या ऑप्शनमध्ये नेमका कोणता प्रोडक्ट आपण स्किनवरती अप्लाय केला पाहिजे हे आपल्याला समजत नाही किंवा कोणता प्रोडक्ट आपण विकत घेतला पाहिजे हे आपल्याला समजत नाही। त्यातलाच एक प्रोडक्ट म्हणजे सिरम। आता आपण ऐकतच असतो की आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये आपण सिरम चेहऱ्यावरती अप्लाय केलं पाहिजे। सिरम आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगलं असतं। आपल्या चेहऱ्याला खूप सारे फायदे सिरममुळे मिळतात। आता हे सिरम म्हणजे नेमकं काय, का म्हणून आपण सिरम अप्लाय करायचं असतं, तर सिरम हे एक ट्रान्सपरंट नॉन स्टिकी लिक्विड असतं। ते आपल्या स्किनमध्ये आतपर्यंत ॲब्झॉर्ब होतं, डीपली ॲब्झॉर्ब होतं आणि आपल्या स्किनच्या आतपर्यंत पेनिट्रेट झाल्यामुळे आपल्या स्किनला खूप सारे बेनिफिट्स देतं। या सिरममध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटची क्वांटिटी खूप जास्त असते। आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट असेल, पिगमेंटेशन असेल, रिंकल्स असतील, फाईन लाईन्स असतील, हे सगळं दूर ठेवण्याचं काम सिरम करतं। बरोबर, सिरम अँटीऑक्सिडंट असतं। आपल्या स्किनमध्ये कोलेजन नावाचं प्रोटीन असतं आणि हे कोलेजन आपल्या स्किनला टाईट ठेवण्याचं काम करतं। जेव्हा या कोलेजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं तेव्हा आपल्या स्किनवरती रिंकल्स यायला लागतात, सुरकुत्या यायला लागतात। पण आपल्या स्किनमध्ये जे कोलेजन प्रोटीन आहे ते वाढवण्याचं काम सिरम करतं आणि त्यामुळे आपल्या स्किनवरती प्रीमॅच्युअर रिंकल्स आपल्याला अजिबात येत नाहीत आणि आपली स्किन टाईट सुद्धा राहते आणि आपण खूप काळासाठी तरुण दिसण्यासाठी सुद्धा मदत होते। त्यांनाच माहिती आहे की आपल्या स्किनमध्ये मेलॅनिन नावाचं तत्व असतं आणि हे मेलॅनिन नावाचं तत्व आपल्या स्किनचा रंग ठरवत असतं। जेव्हा आपल्या स्किनमध्ये मेलॅनिन हे जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं तेव्हा आपल्या स्किनवरती डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशन दिसायला लागतात। पण जेव्हा आपण सिरम यूज करतो तेव्हा या मेलॅनिनचं प्रोडक्शन हे कमी प्रमाणात होतं। आपल्या स्किनमध्ये मेलॅनिनची निर्मिती ही कमी होते आणि मेलॅनिनची निर्मिती कमी झाल्यामुळे आपल्या स्किनवरती जर डार्क स्पॉट असेल, पिगमेंटेशन असेल, ते कमी होण्यासाठी मदत होते आणि आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशन अजिबात येत नाहीत। त्यामुळे सिरम वापरणं खूप जास्त गरजेचं। आता सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे हे सिरम नेमकं चेहऱ्याला कसं लावायचं। सगळ्यात आधी तुमचा चेहरा एखाद्या माइल्ड क्लिन्झरने छान स्वच्छ करून घ्या, छान चेहरा पुसून घ्या। नेहमी लक्षात ठेवा, ओल्या त्वचेवरती सिरम अजिबात अप्लाय करायचं नाही, कारण काय होतं, सिरम हे वॉटर सोल्युबल असतं आणि जर तुम्ही ते ओल्या स्किनवरती लावलं तर ते डायल्यूट होतं आणि त्याचं ॲसिडिक जे नेचर असतं ते कमी होतं। त्यामुळे तुमची स्किन जेव्हा ओली असते त्यावरती सिरम अजिबात अप्लाय करायचं नाही। चेहरा वॉश केल्यानंतर छान चेहरा कोरडा करायचा आणि त्यानंतरच तुम्ही सिरम अप्लाय करायचा आहे। आता काय करायचं आहे, चेहरा छान वॉश केल्यानंतर, कोरडा केल्यानंतर तुमच्या हातावरती 3 ते 4 थेंब सिरमचे घ्यायचे आहेत आणि हाताच्या सहाय्याने डॅब डॅब करत सगळ्या चेहऱ्यावरती सिरम अप्लाय करायचा आहे। लक्षात घ्या, सिरम हातावरती घेऊन रब अजिबात करायचं नाही किंवा चेहऱ्यावरती सिरम असं अजिबात घासायचं नाही। हातावरती 3 ते 4 थेंब तुम्ही सिरमचे घ्यायचे आहेत आणि डॅब डॅब करत हे सिरम तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला दाबायचं आहे। अजिबात सिरम चेहऱ्याला रब करायचं नाही, ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। आता त्यानंतर जेव्हा सिरम तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय कराल त्यानंतर छान असं मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्यावरती लावा। आता हे सिरम चेहऱ्यावरती कधी लावावं, सिरम चेहऱ्यावरती दिवसातून एकदा लावलं तरी चालू शकतं, कारण सिरममध्ये पेनिट्रेशन पॉवर ही खूप जास्त असते। एकदा तुम्ही सिरम चेहऱ्यावरती लावलं तरी त्याचा इफेक्ट हा 72 तासांपर्यंत राहतो। मग तुम्ही त्यानंतर चेहरा धुतला तरी चालतो किंवा स्क्रब केला तरी चालतो, तरी सुद्धा तुमच्या स्किनमध्ये सिरमचा इफेक्ट हा खूप वेळ टिकतो। शक्यतो दिवसा चेहऱ्यावरती सिरम अप्लाय करणे अवॉइड करा। रात्रीच्या स्किन केअर रूटीनमध्ये तुम्ही सिरम अप्लाय करू शकता, कारण काय होतं, दिवसा जर तुम्ही सिरम चेहऱ्यावरती अप्लाय केलं तर उन्हामुळे त्याचा इफेक्ट कमी होतो। त्यामुळे शक्यतो तुम्ही रात्रीच्या स्किन केअर रूटीनमध्ये सिरम चेहऱ्यावरती लावू शकता। एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सिरमचा इफेक्ट चेहऱ्यावरती दिसायला किती वेळ लागतो। आता हे यावरती सुद्धा डिपेंड आहे की तुम्ही सिरम किती कंटिन्युअसली यूज करताय। जर तुम्ही सिरम कंटिन्युअसली यूज करत असाल तर त्याचा इफेक्ट तुम्हाला लवकर जाणवेल। दुसरं म्हणजे सिरमचा इफेक्ट हा तुमचं वय किती आहे यावरती सुद्धा डिपेंड असतो। जर तुम्ही यंग असाल तर तुमच्या चेहऱ्यावरती खूप सारे स्किनचे प्रॉब्लेम होत नाहीत, जसं की पिगमेंटेशन असेल, डार्क स्पॉट असेल, अशा प्रकारचे स्किनचे प्रॉब्लेम शक्यतो तुम्हाला जास्त होत नाहीत। पण जर तुमचं एज जास्त असेल तर तुमच्या स्किनवरती पिगमेंटेशन, डार्क स्पॉट यासारखे प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात असतात। त्यामुळे यंग जे लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती या सिरमचा इफेक्ट हा लवकर दिसून येतो ॲज कम्पेअर टू ज्यांचं एज हे जास्त आहे। तिसरं म्हणजे तुमच्या आहारावरती सुद्धा सिरमचा इफेक्ट अवलंबून असतो। जर तुम्ही हेल्दी पदार्थ खात नसाल तर तुमच्या चेहऱ्यावरती सिरमचा इफेक्ट दिसण्यासाठी वेळ लागू शकतो, पण जर तुम्ही हेल्दी पदार्थ खात असाल, तुमचा आहार चांगला असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती सिरमचा इफेक्ट हा लवकर दिसून येणार आहे।
आहे। हा सिरम विकत घेताना त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असावं, जर तुम्ही बिगनर्स असाल आणि तुम्ही पहिल्यांदा सिरम वापरत असाल तर सुरुवातीला 5 ते 10% तुम्ही सिरम यूज करा आणि जर तुम्हाला सिरम सूट झाला असेल तर तुम्ही 15 ते 20% त्याचं कॉन्सन्ट्रेशन नक्कीच वाढवू शकता। लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणतं सिरम सगळ्यात बेस्ट आहे, कोणतं सिरम सगळ्यात चांगलं आहे। काय करतो, मार्केटमध्ये जातो किंवा एखाद्या प्रोडक्टच्या दुकानामध्ये जातो आणि दुकानदाराला म्हणतो सगळ्यात छान असं सिरम मला द्या आणि आपण सिरम विकत घेऊन येतो। पण काय करतो, आपल्या फ्रेंडला एखादं सिरम छान सूट झालेलं असतं, मग तिला सूट झाले म्हटलं ते सिरम आपल्याला पण सूट होईल असा विचार आपण करतो आणि ते सिरम विकत घेतो आणि आपल्या चेहऱ्यावरती लावतो। पण हे अतिशय चुकीचं आहे। तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक सिरम हे प्रत्येकाच्या स्किन टाईपनुसार बनवलेलं असतं, प्रत्येकाचा स्किन टाईप वेगवेगळा असतो, त्यानुसार सिरम हे निर्माण केलं जातं। त्यामुळे आपल्या स्किनचा टाईप कोणता आहे त्यानुसारच आपण सिरम वापरलं पाहिजे। जर आपण आपल्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंग जर सिरम यूज केलं नाही तर त्या सिरमचा आपल्या चेहऱ्यावरती कुठल्याच प्रकारचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येणार नाही। त्यामुळे तुमच्या स्किनचा टाईप कोणता आहे त्यानुसारच तुम्ही सिरम विकत घ्यायचा आहे। जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड असणारं सिरम किंवा ग्लायकॉलिक ॲसिडवालं सिरम यूज करायचं आहे। सॅलिसिलिक ॲसिड म्हणजे काय, बीटा हायड्रॉक्सी ॲसिड आणि ग्लायकॉलिक ॲसिड म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड। हे दोन्हीही सिरम ऑइली स्किनसाठी खूप सुंदर आहेत। हे सिरम काय करतं, तुमच्या ऑइल फॉर्मिंग ग्लँडमध्ये जाऊन डीपली कॉन्सन्ट्रेट होतं आणि ते तुमच्या स्किनवरती ऑइल साठवू देत नाही। जर तुमच्या स्किनवरती ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम असेल तर या सिरममुळे तो प्रॉब्लेम कमी होण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर तुमच्या स्किनमध्ये जर ॲक्ने येत असेल तर ते कमी होण्यासाठी सुद्धा हे सिरम तुम्हाला खूप मदत करतं। हे सिरम खूप छान आहे। मिनिमॅलिस्टचं 2% वालं सिरम ऑइली स्किनसाठी खूप सुंदर आहे। त्याचबरोबर लॉरियलचं ग्लायकॉलिक ॲसिडवालं सिरम ऑइली स्किनसाठी खूप सुंदर आहे। यापैकी कुठलंही सिरम तुम्ही नक्कीच यूज करू शकता। आता हे जे सिरम आहे ते आहे सेन्सिटिव्ह स्किनसाठी। जर तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल, म्हणजे कुठलंही प्रोडक्ट स्किनवरती अप्लाय केल्यानंतर तुमची स्किन लाल होत असेल, खूप जास्त स्किनवरती इचिंग होत असेल, खूप जास्त स्किनची आगा होत असेल, अशी जर तुमची स्किन असेल तर कोणतंही सिरम आणून तुम्ही चेहऱ्यावरती अजिबात अप्लाय करायचं नाही। यामुळे काय होईल, तुमची स्किन अजून इरिटेट होईल आणि अजून सेन्सिटिव्ह होईल। ठेवा, जेव्हा तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह असते तेव्हा फ्रेग्रन्स फ्री सिरम तुम्ही यूज करायचे आहेत। आता सेन्सिटिव्ह स्किनसाठी बेस्ट सिरम कोणते आहेत हे मी तुम्हाला सांगते। ऑर्डिनरीचं झिंक नायसिनामाइड सिरम, मिनिमॅलिस्टचं नायसिनामाइड सिरम आणि बॉडी वाईजचं नायसिनामाइड सिरम, यापैकी कोणतंही सिरम तुम्ही सेन्सिटिव्ह स्किनसाठी नक्कीच यूज करू शकता। जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल, तुमच्या स्किनवरती खूप जास्त इचिंग होत असेल, खूप जास्त तुमची स्किन कोरडी पडत असेल तर अशा स्किनवाल्या लोकांनी, अशा ड्राय स्किनवाल्या लोकांनी हायलोरॉनिक ॲसिडवालं सिरम यूज करायचं आहे। कारण काय होतं, जेव्हा आपली स्किन ही ड्राय असते तेव्हा आपल्या स्किनवरती रिंकल्स हे खूप लवकर येतात आणि जेव्हा आपण हायलोरॉनिक ॲसिडवालं सिरम यूज करतो तेव्हा आपल्या स्किनमधली इलॅस्टिसिटी मेंटेन राहते, आपली स्किन छान प्लम्प होते आणि त्यासाठी तुम्ही हायलोरॉनिक ॲसिडवालं सिरम यूज करायचं आहे। हे स्किन तुमच्या स्किनमधलं मॉइश्चर लॉक करण्यासाठी मदत करतं। ड्राय स्किनसाठी बेस्ट सिरम कोणता आहे, प्लमचं सिरम तुम्ही यूज करू शकता किंवा मिनिमलिस्टचं सिरम हे ड्राय स्किनसाठी खूप सुंदर आहे। त्याचबरोबर एक्सपेन्सिव्ह असं क्लिअरचं सिरम सुद्धा ड्राय स्किनसाठी बेस्ट आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।